प्रिलिम्स 2022 GS अनालिसिस सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 8 भागांच्या या सिरीजमध्ये आपण या नुकत्याच झालेल्या प्रिलिम्सच्या GS पेपरचं विस्ताराने अनालिसिस करणार आहोत. या सिरीज मधला हा पहिला पार्ट आहे, ज्याच्यामध्ये मी थोडक्यात या पेपरचा ओव्हरव्ह्यू घेणार आहे आणि काय नवीन ट्रेंड्स दिसत आहेत किंवा आपल्या अभ्यासात काही बदल करण्याची गरज आहे का याची थोडक्यात चर्चा करणार आहे. दरवर्षी जर आपण प्रिलिम्सच्या पेपरचं टॉपिक वाईज वेटेजचं अनालिसिस जर केलं तर काही वेळेला एखाद्या टॉपिकवरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात किंवा एखाद्या टॉपिकवरती कमी प्रश्न विचारले जातात. गेल्या 5-6 वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये ह्या वर्षीचा पेपर अतिशय बॅलन्स्ड होता. तुम्ही बघू शकता की साधारणतः प्रत्येक विषयाचंच वेटेज हे 13-14 क्वेश्चन पर्यंत होतं. कुठलाच टॉपिक अतिशय कमी किंवा कुठल्या टॉपिकला खूप जास्त प्रश्न आपल्याला विचारलेले दिसत नाहीयेत. एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे आणि हा ट्रेंड UPSCने कंटिन्यू करावा असं मला वाटतं. जर आपण क्वेश्चन्सकडे नजर टाकली तर एक नवीन पॅटर्न ह्या वर्षी UPSCने इंट्रोड्यूस केलेला दिसतो. उदाहरणार्थ हा प्रश्न आपण बघूया. हिस्ट्रीमध्ये हा एक प्रश्न होता. डाव्या बाजूला हिस्ट्रीमधले महत्वाच्या काही व्यक्तीची नावं दिलेली आहेत आणि उजव्या बाजूला त्या व्यक्ती कशा करता प्रसिद्ध आहेत असं दिलेलं आहे आणि आपल्याला यातल्या करेक्टली मॅच्ड पेअर्स शोधायच्यात. तर दरवर्षी आपण एलिमिनेशन टेक्निकचा वापर करत असतो. म्हणजे जर आपल्याला माहिती असेल की नाथमुनी हे वैष्णव स्कॉलर होते तर आपण पर्यायांमध्ये बघतो की 3 कशात आहेत आणि ज्याच्यामध्ये 3 नसेल ते पर्याय आपण एलिमिनेट करायचो. परंतु ह्या वर्षीचे पर्याय बघा कसे आहेत की ह्या 3 पैकी एकच पेअर बरोबर आहे किंवा 2 पेअर बरोबर आहेत किंवा 3ही पेअर बरोबर आहेत किंवा यातले एकही पेअर बरोबर नाहीये. तर हा नवीन पॅटर्न मला वाटतं की अतिशय ट्रिकी आहे, अतिशय टाइम कन्झ्युमिंग आहे, कारण आपण एलिमिनेशन टेक्निकचा वापर इथे करू शकत नाही. आपल्याला तिन्ही पर्सन्स कशा करता प्रसिद्ध आहेत याची जर स्पेसिफिक माहिती असेल तरच आपण हा प्रश्न सोडवू शकतो. अशा प्रकारचे बरेच प्रश्न UPSCने ह्या वर्षी विचारलेले आहेत आणि त्याच्यामुळे पेपरची काठिण्य पातळी नक्कीच वाढलेली आहे. मला वैयक्तिक असं वाटतं की हा फार अननेसेसरी पॅटर्न आहे, कारण याच्यामुळे ट्रिकीनेस वाढलेला आहे. पुढच्या वर्षी हा पॅटर्न कंटिन्यू होईल की नाही हे आपल्याला पुढच्या वर्षीच कळेल. पण नॉर्मली UPSC जेव्हा एखादा पॅटर्न इंट्रोड्यूस करतं तेव्हा काही वर्ष तरी तो पॅटर्न ते कंटिन्यू करतातच. त्याच्यामुळे आपण एवढंच होप करूया की पुढच्या वर्षी असे प्रश्न जरी विचारले तरी त्यांची संख्या जास्त नसेल. दरवर्षी काही टॉपिक्स एक्स टॉपिक्स असतात, म्हणजे त्याच्यावरती प्रश्न अनएक्सपेक्टेड असतात. नॉर्मली ज्या पेक्षा काहीतरी वेगळं घडत असतं. उदाहरणार्थ हिस्ट्री आणि कल्चर याचे प्रश्न ह्या वर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये खूप डिफिकल्ट होते. जर हा प्रश्न जर आपण बघितला मेडिवल इंडियावरचा तर हा अतिशय अवघड प्रश्न आहे. नॉर्मली ह्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असायला पाहिजे असं नाही. हिस्ट्रीचं जेव्हा आपण डिटेल अनालिसिस पुढच्या भागामध्ये करू तेव्हा बाकीचे प्रश्नही कसे अवघड होते हे आपण बघणारच आहोत. इंटरनॅशनल रिलेशन्स हाही यावेळेचा एक एक्स टॉपिक आहे असं मला वाटतं, कारण नॉर्मली इंटरनॅशनल रिलेशन्स वरती 2-3च क्वेश्चन्स असतात. यावर्षी प्रश्नांची संख्या जास्त होती आणि त्याचं स्वरूपही अतिशय वेअर्ड होतं. जर हा प्रश्न आपण बघितला, नॉर्मली युनायटेड नेशन्स आणि त्याच्यामधल्या ज्या असोसिएटेड महत्वाच्या इन्स्टिट्यूशन्स असतात त्यावर प्रश्न विचारले जातात. यावेळेला त्यांनी युनायटेड नेशन्स क्रिडेन्शियल कमिटी अशी एक जरा अडगळीतली एक कमिटी काढली आणि त्याच्यावरती 3 स्टेटमेंट्स आपल्याला दिलेली आहेत. पहिल्यांदा आपल्याला एक कमिटीच माहित असणं खरं तर अवघड आहे आणि जरी ती माहिती असेल तरी ती फक्त काय काम करते एवढंच आपल्याला माहिती असू शकतं. पण यामध्ये जर आपण दुसरा आणि तिसरा पर्याय जर बघितला तर ह्या कमिटीच्या मीटिंग्स कुठल्या महिन्यांमध्ये होतात, त्याचं फंक्शनिंग कसं असतं, या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. म्हणजे हिस्ट्री कल्चरवरचे 6-7 प्रश्न आणि ह्या IRचे असे 5-6 प्रश्न हे माझ्या मते ह्या वेळेचे एक्स फॅक्टर्स होते. याची काठिण्य पातळी ते अनएक्सपेक्टेड असल्यामुळे जास्त होती. बाकीचा पेपर मात्र मला बऱ्यापैकी ट्रॅडिशनलच वाटला. नॉर्मली आपण कल्चरच्या प्रश्नांमध्ये आपलं कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज असणं अपेक्षित असतं. यावर्षी कल्चरचे प्रश्न एन्शियंट मेडिवलचे तुमच्याकडनं एक्सपेक्ट करत होते की तुम्हाला कल्चरचे वेगवेगळे फॅसेट्स नीट माहीत असावेत. पॉलिटीमधले बरेचसे प्रश्न कन्सेप्च्युअल होते. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही नेहमीच गेम चेंजर ठरते.
बऱ्याच वेळेला पॉलिटीचे फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला व्यवस्थित येतात, पण कन्सेप्च्युअल प्रश्न काही जणांनाच येतात. जॉग्राफीवरती काही प्रश्न तुमचं ऑर्गॅनिक अंडरस्टँडिंग आहे का, म्हणजे जॉग्राफीचे 3-4 फॅसेट्स एकत्र तुम्हाला जर समजले असतील, तुम्ही एकत्र लिंक करू शकत असाल तरच तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकता. करंट इकॉनॉमीमध्ये आपण गेले 5-6 वर्ष बघतोय की खूप जास्त प्रश्न विचारतात आणि बऱ्याच वेळेला जे आपण थिओरिटिकल इकॉनॉमी शिकतो त्यापेक्षा करंट ऍप्लिकेशन बऱ्यापैकी नवीन काहीतरी गोष्टी घडत असतात किंवा त्यांचे लिंकेजेसही आपण ट्रॅडिशनल इकॉनॉमीचा अभ्यास करताना लावत नाही. तर हे जे घडते ते ह्या वर्षी काही प्रश्नांमध्ये आपल्याकडनं अपेक्षित होतं. एन्व्हायरमेंट मध्ये स्पेसिफिक अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे. पुन्हा एकदा ह्या वर्षी काही प्रश्नांमध्ये ते दिसलंच. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे फाउंडेशन्स तुमचे स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचं आहे. नेहमीच वादाचा मुद्दा राहिलेला आहे की हे जमेल किंवा नाही जमणार किंवा युपीएससीने असं करावं का नाही करावं. ह्या वर्षी सुद्धा बरेच प्रश्नांमध्ये फाउंडेशन्स चेक केले गेलेले आपल्याला दिसतात. आणि करंट अफेअर्स मध्ये फॅक्च्युअलिटी दिवसेंदिवस वाढत आहे आणि ह्या वर्षी पण करंट इव्हेंट्स वरती 20 पेक्षा जास्त प्रश्न होते आणि ते बऱ्यापैकी फॅक्च्युअल होते. त्यामुळे ट्रॅडिशनल गेम चेंजर्स ह्या वर्षीच्या पेपरमध्येही दिसून आलेले आहेत. आपल्या पुढच्या भागांमध्ये जेव्हा ह्या प्रत्येक विषयाचं आपण डिटेल अनालिसिस करू तेव्हा ह्या गोष्टी आपण उदाहरणांच्या आधारे पुन्हा समजून घ्यायचा प्रयत्न करू. इन जनरल पण गेल्या काही वर्षांचा विचार जर केला तर प्रिलिम्सची फॅक्च्युअलिटी आपल्याला वाढताना दिसते. एक सोलर पार्क्सवरचा क्वेश्चन जर आपण बघितला तर खूपच फॅक्च्युअल क्वेश्चन आहे आणि तुम्हाला ह्या तिन्ही बिट्स स्पेसिफिक माहिती असतील तरच हा प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता आणि असे बरेच प्रश्न आपल्याला दिसतात. एका बाजूला ही फॅक्च्युअलिटी वाढत चाललेली आहे आणि ऍट द सेम टाइम काही प्रश्नांमध्ये अतिशय डीप अंडरस्टँडिंग सुद्धा आपल्याकडनं ते एक्सपेक्ट करतात. हा इकॉनॉमीवरचा जर क्वेश्चन बघितला, नॉर्मली आपल्याला नीर आणि रीर म्हणजे नॉमिनल किंवा रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट म्हणजे काय आणि त्याचं इन्फ्लेशनशी काय संबंध आहे हे आपल्याला माहिती असतं. पण जर आपण तिसरं स्टेटमेंट जर बघितलं, अन इन्क्रीजिंग ट्रेंड इन डोमेस्टिक इन्फ्लेशन रिलेटिव्ह टू इन्फ्लेशन इन अदर कंट्रीज इज लाइकली टू कॉज अन इन्क्रीजिंग डायव्हर्जन्स बिटवीन नीर अँड रीर. तर हा एक अतिशय डीप अंडरस्टँडिंगचं स्टेटमेंट आहे आणि तुम्ही जर बघितलं तर बी, सी आणि डी या तिन्ही अल्टरनेटिव्ह मध्ये थर्ड स्टेटमेंट आहेच. तर त्याच्यामुळे हे डीप अंडरस्टँडिंग आपल्याकडनं अपेक्षित आहे काही प्रश्नांमध्ये. म्हणजे एकाच वेळेला फॅक्च्युअलिटी सुद्धा वाढत आहे पण त्याच वेळेला काही प्रश्नांमध्ये डीप अंडरस्टँडिंग सुद्धा आपल्याकडनं एक्सपेक्टेड आहे. आणि याच रिफ्लेक्शन कुठेतरी आपल्याला कट ऑफ मध्ये दिसतंय. जर आपण 2016 पासून जर बघितलं तर कट ऑफ हा सातत्याने कमी कमी होत चाललेला आहे. जर नंबर ऑफ सीट्स थोड्याशा कमी कमी होत असतील तर खरं तर कट ऑफ वर जायला पाहिजे, पण त्याच्या उलट आपल्याला होताना दिसतंय आणि हे वर्षही त्याला अपवाद असेल असं मला वाटत नाही. यावर्षी पण पेपर हा सबस्टॅन्शियली डिफिकल्ट होता, त्यामुळे कट ऑफ फार वर जाईल असं मला वाटत नाही. जर कट ऑफ खाली खाली जात असेल तर एका बाजूला आपल्या एक्सपेक्टेशन्स पेक्षा काहीतरी वेगळं त्या पेपरमध्ये घडतंय हे आपण एक्सपेक्ट केलंच पाहिजे. आणि मेन गोष्ट मला अशी जाणवतीये की ट्रॅडिशनल सोर्सेस जे आहेत हे आता सफिशियंट, त्याची करणं ते कम्प्लीट करणं गरजेचं आहेच, पण ते सफिशियंट नाहीये. त्याच्यामुळे करंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये स्पेसिफिक सोर्सेस असं नाही, पण आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचं जास्त फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग, मगिंग अप किंवा त्याचं ऍप्लिकेशन हे करणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता ट्रॅडिशनल सोर्सेसला नवीन सोर्सेसची जोड देणं अपेक्षित आहेच. शेवटी मला एवढंच सांगायचंय की बऱ्याच वेळेला समजा आपण 2023चा प्रिलिमचा अप्रोच बिल्ड करायचा असेल तर ह्या वर्षीचा अनालिसिस हे बऱ्याच वेळेला खूप जास्त आपण त्याला महत्व देतो, पण तसं करायचं नाहीये. प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये नो फॉर्मॅट इज द फॉर्मॅट हे आपल्याला माहिती आहे. 2023च्या पेपरविषयी आपल्याला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की तो 2022 सारखा नसणार आहे. तर त्याच्यामुळे 2015-16 पासून 2022 पर्यंत सगळ्याच पेपरचं अनालिसिस करून त्यावर एक कॉमन अप्रोच 2023ला बिल्ड करणं गरजेचं आहे. फक्त 2022च्या पेपरच्या आधारे 2023चा अप्रोच बिल्ड करणं आपल्याकडनं अपेक्षित नाही. हा होता ओव्हरव्ह्यू या पेपरचा. तर पुढच्या पार्ट्समध्ये आपण प्रत्येक विषयाचं डिटेल अनालिसिस करूयात. धन्यवाद.